आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण झालेल्या युद्धस्थितीचा परिणाम आता स्थानिक बाजारपेठांवरही स्पष्टपणे दिसू लागलाय. ठाण्यातील जांभळी नाका परिसरातील मुख्य भाजी बाजारात गेल्या काही दिवसात भाजीपाल्याच्या दरांमध्ये लक्षणीय घसरण झाल्याचं चित्र आहे. निर्यातीसाठी जाणारा भाजीपाला मोठ्या प्रमाणावर अडकल्यानं स्थानिक बाजारात पुरवठा वाढत असून त्याचा थेट परिणाम दरांवर झालाय. काकडी, दुधी भोपळा, कारली यासारख्या भाज्यांचा साठा बाजारात वाढल्यामुळे त्यांच्या किमतीत साधारण 10 ते 15 रुपयांनी घट झाली आहे. बाजारात वाढलेल्या पुरवठ्यामुळे व्यापाऱ्यांना अपेक्षित दर मिळत नसल्यानं त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतोय. निर्यात ठप्प झाल्यामुळे शेतकऱ्यांनाही मोठा फटका बसत असून निर्यातीसाठी तयार केलेला माल कमी दरात स्थानिक बाजारात विकावा लागतोय. या परिस्थितीमुळे भाजीपाला उत्पादक शेतकरी आणि व्यापारी दोघेही सध्या चिंतेत आहेत. बाजारातील विक्रेत्यांच्या मते निर्यात लवकर सुरू झाली नाही तर पुढील काही दिवसात भाजीपाल्याचे दर आणखीन घसरण्याची शक्यता आहे. सध्या बाजारात मालाचा साठा मोठ्या प्रमाणावर वाढत असल्यानं अनेक व्यापाऱ्यांनी नव्यानं माल खरेदी करताना सावध भूमिका घेतली आहे आणि विद्यमान साठा कमी करण्यावर भर दिलाय. दरम्यान इराण-इस्रायल ठाणे व्हेजिटेबल मार्केट संघर्ष याची झळ आता थेट ठाण्यातील भाजी बाजाराला बसू लागली आहे. आखाती देशांना होणारा भाजीपाला स्थानिक कृषी उत्पादन बाजारातच अडकून पडलाय. परिणामी भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणावर वाढली असून भावातही घट झाली आहे. मात्र या घडामोडींमुळे केवळ दर घटच नव्हे तर विक्रीवरही परिणाम झालेला आहे. व्यावसायिक गॅसच्या तुटवड्यामुळे हॉटेल उद्योगालाही फटका बसलाय. हॉटेल्समध्ये भाजीपाला वापर कमी झाल्यानं विक्रीत घट झाली असून याचा परिणाम संपूर्ण पुरवठा साखळीवर होतोय. परिस्थिती लवकर सुधारून आंतरराष्ट्रीय बाजारपेठ पुन्हा खुली होईल अशी अपेक्षा शेतकरी आणि व्यापारी व्यक्त करतायत. अन्यथा दरातील ही घसरण कायम राहिल्यास भाजीपाला उत्पादकांना मोठा आर्थिक फटका बसण्याची भीती व्यक्त केली जाते.